हॅलो डिअर स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राइम नंबर, कंपोजिट नंबर, को प्राइम नंबर आणि ट्विन प्राइम नंबर बद्दल डिस्कस करणार आहोत. आणि या सर्व नंबरचा यूज आपल्याला SF, LCM या चॅप्टरमध्ये होणार आहे. तर सुरुवातीला बघूया प्राइम आणि कंपोजिट नंबर. तर या प्राइम आणि कंपोजिट नंबरला समजून घेण्यासाठी आपण इथे काही नंबर्स लिहून घेऊया सिरियली. दॅट इज 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता बघा 1 to 10 इथे सिरियली मी नंबर्स लिहून घेतलेले आहे. आता हे सर्व नंबर कोणकोणत्या टेबलमध्ये येतात ते आपल्याला लिहायचं आहे. सो 1 हा नंबर फक्त 1च्याच टेबलमध्ये येतो. दॅट इज 1 1 जा 1. त्यानंतर 2 1 2 जा 2 आणि 2 1 जा 2 म्हणजे 1 आणि 2च्या टेबलमध्ये येतो. नंतर सेम 3 सुद्धा फक्त 1 आणि 3च्याच टेबलमध्ये येतो. देन 4 1च्या टेबलमध्ये येतो. देन 2 2 जा 4 सो 2च्या सुद्धा येतो आणि 4च्या येतो. त्यानंतर 1 हा 1 आणि 5च्या नंबर टेबलमध्ये येतो. देन 6 आता 6 सुद्धा 1च्या येतो. त्यानंतर 2 3 जा 6 आणि 3 2 जा 6 म्हणजे 2च्याही टेबलमध्ये येतो, 3च्याही येतो आणि 6च्या तर येणारच. देन 7 हा फक्त 1 आणि 7च्याच टेबलमध्ये येतो. देन 8 1च्या टेबलमध्ये येणार. त्यानंतर 2 4 जा 8 सो 2 आणि 4 2 जा 8 सो 4 सुद्धा येणार. देन लास्टला 8. देन 1 3 आणि 9 हे झाले 9चे फॅक्टर्स आणि 10 येतो 1च्या. नंतर 2 5 जा 10 सो 2 आणि 5 2 जा 10 म्हणून 5 पण येणार आणि लास्टला 10. तर स्टुडंट्स बघा मी ते सिरियली 1 to 10 सगळे नंबर्स लिहून घेतले आणि हे प्रत्येक नंबर कोणकोणत्या टेबलमध्ये येतात हे लिहिलेलं आहे. तर एक गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल की प्रत्येक नंबर हा 1च्या टेबलमध्ये येतोच आणि त्या नंबरच्या स्वतःच्या पाड्यामध्ये सुद्धा येतच असतो. तर आता बघा हे जे समोर मी कॉमा करून नंबर्स लिहिलेले आहेत या नंबर्सच आपण म्हणणार त्या नंबरचा फॅक्टर. जसे की 6 या नंबरचे फॅक्टर्स कोणते असतील 1 2 3 आणि 6. नंतर 8चे फॅक्टर 1 2 4 आणि 8. देन 2चे फॅक्टर्स बघा फक्त 2च आहे 1 अँड दॅट नंबर 8 सेल. तर या फॅक्टरच्या बेसिसवरच आपण या नंबरला प्राइम आहे की कंपोजिट ते आयडेंटिफाय करू शकतो. तर ते कसं, तर प्राइम नंबर म्हणजे असे नंबर्स की ज्या नंबरचे फक्त 2च फॅक्टर्स असतात, 2पेक्षा कमीही नाही आणि जास्तही नाही, फक्त 2च फॅक्टर, ते म्हणजे 1 अँड दॅट नंबर इट सेल्फ म्हणजे 1 आणि तो नंबर स्वतः. जसे की 2 बघा 2चा 2च फॅक्टर आहे 1 आणि तो नंबर स्वतः म्हणजे 2ला आपण म्हणणार प्राइम नंबर. त्यानंतर सेम 3चा सुद्धा 2च फॅक्टर्स आहेत 1 अँड दॅट नंबर इट सेल्फ म्हणून 3 हा सुद्धा झाला प्राइम नंबर. आता 4 बघा 4चे 3 फॅक्टर्स आहे दॅट इज 1 2 आणि 4. आता ज्याही नंबरचे 3 किंवा 3पेक्षा जास्त फॅक्टर्स असतील, 3 असो 4 असो 5 10 टू द इन्फिनिटी, 3पेक्षा जास्त फॅक्टर्स असतील तर त्यांना आपण म्हणणार कंपोजिट नंबर. सो 4 काय असणार कंपोजिट नंबर. त्यानंतर 5 याचे सुद्धा 2च फॅक्टर आहे सो 5 सुद्धा झाला प्राइम नंबर. त्यानंतर 6चे आता 4 फॅक्टर्स आहे, आता 3 फॅक्टर असते 4 असते तरी त्यांना आपण कंपोजिट नंबरच म्हणणार. सो हा झाला कंपोजिट नंबर. त्यानंतर 7चे परत 2 फॅक्टर आहे, परत याला म्हणणार प्राइम नंबर. त्यानंतर 8चे 4 आहेत म्हणजे हा झाला कंपोजिट. त्यानंतर 9चे सुद्धा 3 आहेत मग हा सुद्धा कंपोजिट असणार आहे. देन 10 हा पण काय 4 फॅक्टर आहेत म्हणजे हा सुद्धा नंबर कंपोजिट असणार आहे. तर स्टुडंट्स बघा आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की ज्याही नंबरचे फक्त 2 फॅक्टर आहे त्यांना आपण प्राइम नंबर लिहिले आणि ज्यांचे 3 4 5 फॅक्टर आहे त्यांना आपण कंपोजिट नंबर म्हणणार आहे. पण आता 1च्या समोर मी काहीच लिहिलं नाही बिकॉज 1चा हा फक्त एकच फॅक्टर आहे. पण मी काय म्हटलं प्राइम नंबरसाठी 2 फॅक्टर्स पाहिजे ना कमी ना जास्त. पण 1चा एकच फॅक्टर आहे तो म्हणजे 1 आणि तो नंबर स्वतः म्हणजे सुद्धा 1च झाला. त्यामुळे 1 हा एकच सिंगल असा नंबर आहे की जो प्राइमही नाही आहे आणि कंपोजिटही नाही. सो 1 काय झाला आपला प्राइमही नाही आहे आणि कंपोजिटही नाही. त्यानंतर 2 आता 2 हा आपला पहिला प्राइम नंबर आहे. म्हणजे जर तुम्हाला कधी क्वेश्चन आला
की स्मॉलेस्ट प्राईम नंबर कोणता आहे, तर तो असणार आहे 2. आणि 2 हा एकच सिंगल असा इव्हन नंबर आहे जो की प्राईम आहे. बाकी सर्व इव्हन नंबर जे आहेत ते बघू शकता तुम्ही कंपोजिट आहे, जसं की 4, 6, 8, 10 हे सगळे काही इव्हन नंबर आहेत आणि हे सर्व कंपोजिट आहे. फक्त 2 हा एकच प्राईम नंबर आहे जो की इव्हन नंबर असून सुद्धा प्राईम आहे. आता तुमच्या प्राईम आणि कंपोजिट नंबर लक्षात आला असेल. आता यानंतर आपण बघूया को प्राईम नंबर. आता बघा, को प्राईम नंबरला आपण असं सुद्धा डिफाईन करू शकतो की 2 नंबर्स विच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर आर सेड टू बी को प्राईम नंबर. सो मी याची डेफिनेशन सुद्धा तुम्हाला लिहून देते. दॅट इज 2 numbers which have only one म्हणजे फक्त एकच, only one as a common factor. म्हणजेच 2 नंबर विच हॅव ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर, म्हणजे असे 2 नंबर्स की ज्यांच्या फक्त एकच कॉमन फॅक्टर असेल तो म्हणजे 1, तर अशा नंबर्स आपण म्हणणार को प्राईम नंबर. सो याची डेफिनेशन अशी असेल, 2 numbers which have only 1 as a common factor are said to be co-prime number. आता यांचे आपण काही एक्झाम्पल बघूया. सो फर्स्ट एक्झाम्पल घेते मी, दॅट इज 3 आणि 8. आता बघा 3चे जे फॅक्टर्स आहे ते आहे 1 आणि 3 आणि 8चे जे फॅक्टर्स आहे ते 1, 2, 4 आणि 8. आता बघा इथे फक्त 1 हा एकच फॅक्टर जो आहे तो कॉमन आहे, दुसरे कुठलेही कॉमन फॅक्टर इथे आपल्याला दिसत नाहीये, म्हणजे या पेअरला आपण को प्राईम असं म्हणू शकतो. आता एक एक्झाम्पल घेते मी 6 आणि 9चं. आता 6चे फॅक्टर असणार 1, 2, 3 आणि 6 आणि 9चे 1, 3 आणि 9. आता बघा इथे 1, 1 कॉमन आहे आणि 3 सुद्धा कॉमन आहे, तर आपण काय म्हटलं होतं, को प्राईम नंबरमध्ये फक्त 1च कॉमन पाहिजे, पण इथे 1च्या व्यतिरिक्त सुद्धा एक नंबर कॉमन आहे तो म्हणजे 3. मग याला आपण को प्राईम नंबर म्हणणार का, तर नाही, हा को प्राईम नाही आहे. तर 3, 8 ही झाली को प्राईम नंबर. अजून आपण को प्राईम नंबर बघूया, दॅट इज 4, 9. जसे की 4चे फॅक्टर्स आहेत 1, 2 आणि 4 आणि 9चे आहेत 1, 3 आणि 9. आता इथे बघा 1 आणि हा 1, फक्त 1च नंबर कॉमन आहे, बाकी कुठलाही फॅक्टर कॉमन नाही आहे, तर या 4 आणि 9ला सुद्धा आपण को प्राईम नंबरची पेअर आहे असं म्हणू शकतो. को प्राईम नंबर हे ऑलवेज पेअरमध्ये असतात, कुठल्याही एका नंबरला तुम्ही को प्राईम नाही म्हणू शकत. तर को प्राईम नंबरच्या 3 आणि 8ची हे एक एक्झाम्पल आहे, 4 आणि 8 हे एक एक्झाम्पल आहे, किंवा 21, 22 तसेच 22, 23 देन 23, 24 हे सर्व काय, हे सर्व सुद्धा काय को प्राईम नंबरचे एक्झाम्पल आहे. आता आपला लास्ट टॉपिक बघूया, दॅट इज ट्विन प्राईम नंबर. तर बघा, ट्विन प्राईम नंबर्स म्हणजे असे 2 प्राईम नंबर्स की यांच्यामध्ये 2चा डिफरन्स असला पाहिजे. सो याची डेफिनेशन असेल, ट्विन प्राइम्स आर पेअर. डेफिनेशन लिहूया आपण इथे, ट्विन प्राइम्स काय आहेत, आर पेयर्स. कशाचे पेयर्स आहे, ऑफ प्राइम नंबर. तर ट्विन प्राइम्स आर पेअर ऑफ अ प्राइम नंबर. ट्विन प्राइम म्हणजे काय, 2 प्राइम नंबर्सची पेअर आहे, पण ते प्राइम नंबर्स कसे असले पाहिजे, हुज डिफरन्स इज 2. म्हणजे इथे डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल की ट्विन प्राइम्स आर अ पेअर ऑफ प्राइम नंबर, की ट्विन प्राइम नंबर म्हणजे 2 प्राइम नंबरची पेअर असते, पण ते कसे असले पाहिजे की त्यांच्यामध्ये 2चा डिफरन्स असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल बघा, 3
आणि 5. आता 3चे फॅक्टर्स आपल्याला माहीत आहे, दॅट इज 1 आणि 3, आणि 5चे 1 आणि 5. आता या दोन्हीचे सुद्धा फक्त 2-2च फॅक्टर आहे, 1 अँड दॅट नंबर इटसेल्फ. तर हे दोन्ही सुद्धा प्राईम नंबर आहे आणि यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो 2चा आहे, बिकॉज 5 मधून जर आपण 3ला मायनस केलं तर आन्सर 2 येतं, म्हणजेच इथे 2चा डिफरन्स आहे. त्यामुळे 3 आणि 5ला आपण म्हणणार ट्विन प्राईम नंबर. नंतर अजून एक एक्झाम्पल बघूया, दॅट इज 11 अँड 13. आता 11 हा सुद्धा प्राईम नंबर आहे, याचे 2च फॅक्टर्स येतात. 13चे सुद्धा 2च फॅक्टर येतात, दॅट इज 1 अँड 13. आणि यांच्यातला जो सुद्धा डिफरन्स आहे 13 मायनस 11 जर आपण केलं तर आपला आन्सर 2च येतं, म्हणजे या दोन्हीमध्ये सुद्धा 2चाच डिफरन्स आहे. तर 11 आणि 13 सुद्धा काय झालं, ट्विन प्राईम नंबर. तर स्टुडंट्स, आता तुमच्या इथे लक्षात आलं असेल की प्राईम नंबर म्हणजे काय, कंपोजिट नंबर म्हणजे काय, त्यानंतर को प्राईम आणि ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया प्रॅक्टिस सेट